अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। नेवापूर धरणातील केबल चोरांचा पर्दाफाश, पिशोर पोलिसांची व एलसीबीची संयुक्त कारवाई। पिशोर पोलिसांनी केबल चोरांच्या आवडल्या मुसक्या। पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजखेड बीटमधील नेवापूर प्रकल्प परिसरातून शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी टाकण्यात आलेल्या विद्युत पंप तांब्याच्या केबलची चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात पिशोर पोलिसांना यश आले। स्थानिक गुन्हे शाखा आणि पिशोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील 5 आरोपींना अटक केली। आरोपींकडून सुमारे 1000 किमतीची तांब्याची वीज केबल, 5 मोबाईल फोन, बजाज पल्सर मोटरसायकल तसेच इतर चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नेवपूर येथील शेतकरी योगेश नारायण पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या गट क्रमांक 340 मधील 7 एकर शेतीसाठी नेवापूर धरणातून सिंचनासाठी टाकलेली सुमारे 150 फूट लांबीची 3 फेज तांब्याची वीज केबल 9 ते 10 जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेली होती। याच कालावधीत परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या सिंचनासाठीच्या केबलही चोरीला गेल्याचे समोर आले होते। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पिशोर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा माग काढला। त्यानंतर ईश्वर भगवान गायकवाड, प्रवीण रवींद्र बागुल, शरद रमेश पाटील, सुरेश रामू मोरे आणि सनी उर्फ समीर आनंद संदनसिबे राहणार सर्व एरंडोल, जिल्हा जळगाव यांना अटक करण्यात आली। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तपासादरम्यान पिशोर, कन्नड ग्रामीण आणि फरदापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या इतर चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। आरोपींनी चोरीस केलेली केबल कुठे विकली, गुन्ह्यासाठी कोणते वाहन वापरले, तसेच अशा प्रकारच्या आणखी चोरीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपींना कन्नड न्यायालयात हजर केले असता कन्नड न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। ही कारवाई पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भिवसने, अन्सार पटेल, गणेश कवाल तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या धडक कारवाईमुळे नेवपूर प्रकल्प परिसरातील सिंचनासाठीच्या वीज केबल चोरीच्या मालिकेचा उलगडा झाला। पुढील तपास बीट जमादार सुनील भिवसने, अन्सार पटेल करीत आहेत। महाराष्ट्र समाचार न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर।